मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडर केशरी मावा मोदक बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, अर्धा कप दूध घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, हे साजूक तूप घेतलेलं आहे जे आपण बनवलेलं आहे, तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहू शकता, आणि केशर सिरप घेतलेलं आहे. सर्वात पहिला आपण मिल्क पावडर पासून मावा तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी दूध गरम करते. त्याच्यात मी 1 चमच साजूक तूप टाकते. हे आपण छान असं जरा गरम होऊ द्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत. हे सतत मिल्क पावडर व्यवस्थित मावा तयार होईपर्यंत मिक्स करून असं ढवळत राहायचं. ह्याची गुठली होऊ द्यायची नाहीये. हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊया. 1 जीव करून 3 मिनिटं झालेली आहे. आता हे आपण मिश्रण आहे ना, हे एका डिशमध्ये काढून थंड करून घेऊया. मी आता गॅस बंद करते आणि इथे थाली घेतलेली आहे. त्या थालीला मी थोडंसं घी लावून घेते. आणि हे मिश्रण आपण या थालीमध्ये काढून घेतो. अशा पद्धतीने हे थंड होऊ द्यायचे. साधारण थंड झालं की मग त्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करूया. आपण बनवलेला मावा आता जरा साधारण थंड झालेला आहे, थोडासा कोमट असा आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडं केशर सिरप टाकते. आणि आपल्याला जेवढा गोड हवा असेल तेवढी साखर टाकायची आणि हे खूप छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण मिक्स करून घेऊया. आपला मावा हा थंड झालेला आहे. अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आणि तो मोल्डला चिटकू नये म्हणून त्याच्यावरती थोडीशी पिठी साखर टाकायची. आपण पिठी साखर थोडी ठेवली होती बाकी, ती त्याच्यामध्ये मिक्स करायची. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढीच साखर टाकायची. अशा प्रकारे आपण त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारचे मोल्ड उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सिंगल, डबल किंवा जास्त मोदक बनवायचे असतील तर जास्त मोठा असा मोल्ड 2-3 मोदकचा मोल्ड मिळतो, तो आणायचा. आता आपण ही पिठी साखर जर मोल्डमध्ये लावली तरी चालेल, पण त्याच्यामध्ये ती राहणार नाही, पडते ती. अशा प्रकारे लावली तरी चालेल मोल्डमध्ये, पण जर ती काढली तर सर्वच निघते. आणि पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा. त्याला सुद्धा लावायची, नाहीतर मग हाताला चिटकून राहतो. अशा प्रकारे गोळा तयार करून मोल्डमध्ये असा लावून घ्यायचं.
आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि मोल्डला फोल्ड करायचं. एक्स्ट्रा जेवढा असेल तो असा काढून टाकायचा आणि तिथे पिठी साखर लावून दाबायचं थोडं, म्हणजे चिकटत नाही. अशा प्रकारे आपण एक्स्ट्रा असेल ते काढून टाकायचं आणि मोदकाच्या शेपमध्ये असतात ते मोदक त्याच्यामध्ये काढून घ्यायचे. याचं सुद्धा एक्स्ट्रा असेल ते साईडचं काढून टाकायचं आणि व्यवस्थित शेपमध्ये आलेला असतो. अशा प्रकारे मोदक आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत.